हॅलो. माटरवाडी संघाचा अतिरिक्त हॅलो. खेळाडू जर कोणी असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. माटरवाडी संघाचा ऋषा ऋषी ऋषा उमणे तिथले दोघ जण जरा इकडे आहे ना, दोघे जण. रक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं प्रितेश. ते जागृत क्रिकेट संघ माटलवाडी यांना. ऋषी. दुसऱ्या फेरीतील हा तिसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा होत्या, दुसऱ्या सामन्यात 42 धावा होत्या. आपल्याला जर विजय प्रथम फलंदाजी करून जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर कमीत कमी आपल्याला 50 पेक्षा जास्त धावा काढाव्या लागतील. जर कमी धावा असतील तर आपल्याला तेवढं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी. नीरज उमणे पेवलिन जवळ यायचं. नीरज. रितेश उमणे तुम्ही पण यायचं पेवलिंग मध्ये. रितेश उमणे. सामना चालू करायचा आहे. पंचांनी थोडस लक्ष घालायचं आहे. सामना जिथे वेळ लागतोय तिथे स्वतः थोडस सगळ्यांना सूचना देऊन सामना आपल्या निर्णय क्षमतेवरती चालू करायचा आहे. माटोलेडी संघाची सलामीची जोडी मैदानात. सामना करतील पाणबुडी संघाचे गोलंदाज. सलामीची ही जोडी पहिल्या चेंडूवरती चौकार मारून संघाचं खातं उघडलंय ते माटोलेडी संघाच्या सलामीच्या जोडींनी आणि स्वागत केलंय ते चेरीचं. पहिल्या चेंडूवरती संघाचं खातं उघडलंय. 4 धावांनी संघाची धावसंख्या होते. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती 4 धावांसाठी फटका सजवला आणि 4 धावा आपल्या खात्यात संघासाठी खातं उघडलंय. चेरी याचा पुढचा चेंडू. सामना करतील नीरजने पहिल्या साखळी सामन्यात सुद्धा सुंदर फलंदाजी केली होती. आता मात्र चेरी पुनरागमन करतोय आणि नीरजला हा चेंडू काही समजलाच नाहीये. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. धावसंख्या होते 2 चेंडू 4 धावा. आपल्याला सामना जिंकायचा असेल प्रथम फलंदाजी करताना तर साधारण 60 ते 65 धावा कराव्या लागतील. हवेच्या दिशेचा वेग आणि हवेचा अंदाज घेऊन आपल्याला फटके सजवावे लागतील. सुंदर असा मारलेला फटका. सुंदर असा झेल घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दणदणीत चौकार नीरजाच्या बॅट मधून. धावसंख्या होते 3 चेंडू 8 धावा. सुंदर असा फटका सजवतोय नीरज. 3 चेंडूंवरती 8 धावा. जर या सरासरीने चाललात आपण तर साधारण 50-55च्या घरामध्ये नक्कीच आपण धावांचा डोंगर उभा करू शकता. आपल्या समोर आव्हान आहे ते चेरीचं. पहिल्या चेंडूवरती चौकार मिळाला होता. त्याच्यानंतर चेरीने पुनरागमन केलं. परत नीरजने एकदा पुनरागमन केलं. आता बघूया चेरीचा पुढचा चेंडू. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या कडेचा वेध घेऊन चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल पाणबुडी संघाकडून. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 9. क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजाने जास्त वेळ घ्यायचा नाहीये क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते माटोलेडी संघाकडून. आता हा डावखुरा गोलंदाज.
आतापर्यंत सलामीची जोडी, सलामीचा आलेला हा गोलंदाज चेरी याचा सामना करत होता ऑन स्ट्राईकला असलेला नीरज. आता मात्र हा डावखुरा फलंदाज माटोलेडी संघाकडून सामना करतोय चेरी. सुंदर असा सजवलेला फटका, हवेचा वेग उलट्या दिशेने असल्यामुळे चेंडू फसलाय. इथे झेल सुटलाय. झेल सुटतोय की मॅच, आता हा येणारा पुढील काळ सांगेल. हवेचा झोत उलटा असल्यामुळे चेंडूला जी गती पाहिजे, जी दिशा दाखवली, पण जी चेंडू सीमारेषेच्या पार जायला जी गती पाहिजे ती गती मिळाली नाही आणि हा फटका चुकला. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र दिशा भरकटलाय चेरी. पंचांचे दोन्ही हात हवेत. वाईट चेंडू, अवांतर धावा, धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 12. पहिलं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंतच दोन सामने झाले. दोन सामन्यांच्या खेळी पाहिल्या असता पहिलं षटक महागडच ठरतंय. बघूया आता चेरीच्या पुढच्या चेंडूवरती किती धावा मिळत आहेत. सुंदर अशी गोलंदाजी केली चेरी आणि आपल्या गोलंदाजीचं कौशल्य दाखवलं आणि निर्धाव चेंडू टाकलाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर माटलवाडी संघाची धावसंख्या होते ती 12. कुठेतरी माटलवाडी संघाला आता जोखीम उचलावी लागेल, हात मोकळे सोडावे लागतील आणि गगनचुंबी षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. या रखरखत्या उन्हात धावांचा पाऊस पाडावा लागेल. आपल्या संघासाठी एक मजबूत धावसंख्या उभी करावी लागेल. जर तुफान रिटर्न सुमनेवाडीचे हे समोर ठेवलेले 4 चषक आपल्या गावात, आपल्या वाडीत, आपल्या घरात जर मानाने सन्मानाने न्यायचे असतील तर रक्ताचं पाणी करावं लागेल, घाम गाळावा लागेल आणि या शिरगावच्या मैदानात आपल्याला मैदान गाजवावं लागेल. नीरज आणि सलामीला आलेली ही जोडी सुंदर फलंदाजी करतोय. पाणबुडी संघाकडून वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. सामना करणार आहे तो नीरज. नीरजने पहिल्या षटकामध्ये 2 चौकार लगावले होते. 2 चौकार लगावून आपल्या संघाला एक मजबूत पाया बांधून दिलाय आणि आता पुढील होणारा सामना रॉयल 11 आवरे विरुद्ध साई 11 अवेरे. या सामन्याचं पहिलं 3 षटक संपल्याच्या नंतर आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचं आहे. आपल्या दोन्ही संघाच्या संघनायकांना हा पहिला पुकार. रॉयल 11 आवरे आणि साई 11 अवेरे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचं आहे. क्षेत्ररक्षकांनी आणि संघनायकांनी कृपया सहकार्य करा, आपल्याला वेळेची बंधन आहेत. सुंदर असा मारलेला फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. 4 धावा मिळतील माटलवाडी संघाचा हा नीरज. नक्कीच राज्य गाजवतोय या शिरगावच्या मैदानात, या खेळपट्टीवरती स्वागत करतोय. तेवढा संध्याकाळी सामन्यासाठी वेळ लागणार आहे, ह्याची नोंद घ्या. अजून पण आपल्याला 3 ते 4 सामने खेळवायचे आहेत. घड्याळाकडे लक्ष टाकलं तर 4 वाजून गेलेत. पंचांना विनंती आहे, सामना त्वरित चालू करायचा आहे. सुंदर फलंदाजी करतो तो निलेश. ही सलामीची जोडी काय तुटायची नाही. नीरज पुन्हा एकदा फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसला. एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते नीरज याला. सुंदर गोलंदाजीचा पुनरागमन करतोय. चेंडूला बाहेरच्या दिशा दाखवून एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं ते नीरज याला. या पुढील होणारा सामना रॉयल 11 आवरे विरुद्ध साई 11 अवेरे. आपल्याला नाणेफेकीच्या कौलासाठी हा दुसरा पुकार आहे. आपल्या संघनायकांनी टॉस का बॉस इथे येऊन नाणेफेकीचा कौल द्यायचा आहे.
दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या होते ती 17. सुंदर असा मारलेला फटका. बघूया किती धावा घेण्यात यश मिळतंय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. गचाळ क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळवण्यात यश मिळतंय. नीरजाच्या तिसऱ्या धावेसाठी पुकार. 3 धावा मिळवण्यात यश मिळतंय ते माटलवाडी संघाच्या या नीरज आणि सलामीला आलेल्या या फलंदाजांना. स्मितेश सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. जर सामना जिंकायचा आहे, धावा रोखायच्या आहेत, तर आपल्याला गोलंदाजाला सहकार्य करावं लागेल. जर गोलंदाजाला तुम्ही सहकार्य करताय, त्याचं मनोबल वाढवताय, तर गोलंदाज आपल्या संघासाठी जास्तीत जास्त योगदान देतील आणि आपल्या संघाचं मनोबल वाढवतील, धावा रोखतील. जेवढा तुम्ही धावा रोखणार आहात तेवढ्यात तुम्हाला नंतर त्याचा दबाव, त्याचा ताण, त्याचं प्रेशर, त्याचं दडपण तुमच्यावरती कमी असणार आहे ज्यावेळी तुम्ही स्वतः फलंदाजीसाठी याल. नीरज आणि स्मितेशची जोडी मैदानात. ही सलामीला आलेली जोडी माटलवाडी संघाची आणि या संघाला अजून फोडण्यात यश नाही येत आहे. पाणबुडी संघाचे अतोनात प्रयत्न चालू आहेत या सलामीला आलेल्या फलंदाजांना तंबूत परतवण्यासाठी. गोलंदाजी करताना जास्त गोलंदाजीसाठी विचार आणि वेळ घेऊ नका. सुंदर असा मारलेला फटका. गचाळ असं क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. धावा मिळतील 4. दणदणीत चौकार. सुंदर फलंदाजी करतो तो नीरज. आता मात्र पुनरागमन करतोय तो पाणबुडी संघाचा हा गोलंदाज. धाव संख्या झाली आहे 24. दुसरं षटक प्रगतीपथावर. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते माटवडी संघाच्या नीरज आणि स्मितेश कडून. अजून देखील मैदानात आलेली ही सलामीची जोडी अशीच मैदानात आहे, अजून खेळते खूप सुंदर. इथे मात्र दिशा भरकटलाय. पंचांचा एक हात हवेत जाईल. नो बॉल. सामना मला वाटतं यष्टीरक्षक आणि गोलंदाजातच खेळला जातोय की काय. प्रेशर आलंय, दबाव आलाय, दडपण आलंय ते गोलंदाजावरती. सुंदर असा पुन्हा एकदा फटका सजवला आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते नीरज आणि स्मितेश याला. प्रथमेश. स्मितेशचं दुसरं षटक संपलंय. धावसंख्या झाली ती 26. बिनबाद. सलामीला आलेली जोडी अजून मैदानात. तिसरं आणि तिसरी ओव्हर, तिसरं षटक लगेच चालू करायचं आहे. पंच तुम्ही जरा मीटिंग थांबवण्याचा प्रयत्न करा. क्षेत्ररक्षकांच्या असू देत किंवा फलंदाजांच्या असू देत, गोलंदाजाच्या ज्या मीटिंग असतील त्याच्यावरती थोडीशी बंधनं टाका. वेळ वारंवार सूचना देत राहा. सर्व खेळाडूंनी, संघनायकांनी सुद्धा थोडंसं सहकार्य करा. वारंवार मीटिंग घेणं टाळा. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती 26. आतापर्यंत 50, त्याच्यानंतर 43 आणि आता बघूया अजून एक षटक बाकी. माटोलवाडी संघ किती धावसंख्या उभारतोय. सुंदर असा टाकलेला यॉर्कर लेनचा चेंडू आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. दबाव आणला जातोय तो दोन्ही सलामीच्या फलंदाजांवरती. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकाच चेंडूवर, पहिल्या चेंडूवरती एका धावेवरती समाधान मानावं लागते ते माटोलवाडी संघाच्या सलामीच्या आलेला फलंदाजांना नीरज आणि प्रथमेशला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला पाणबुडी संघाकडून. नीरज मात्र नॉन स्ट्राईकला आहे. जर नीरजला स्ट्राईक मिळते तर 2-3 फटके जोरात मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, जेणेकरून आपल्या संघाची धावसंख्या पटकन बदलेल. शेवटचा हाणामारीचं षटक, शेवटच्या षटकातले शेवटचे 5 चेंडू सामना करणार आहे तो प्रथमेश. डावखुरा हा गोलंदाज. पुढचा चेंडू, सुंदर असा मारलेला फटका.
सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. गचाळ क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. अतिरिक्त धावा मिळतील. इथे मात्र नीरज धावबाद होतोय आणि आत्ता मात्र सलामीची जोडी फोडण्यात यश मिळालंय ते पाणबुडी संघाच्या या क्षेत्ररक्षकांना. 2 धावा. तिसरी चोरटी धाव घेताना नीरज धावबाद झालाय. जशी जशी सामन्यांची चुरस वाढते तशी तशी पंचांची देखील निर्णय देण्याची चुरस वाढते. पंच जागरूक झालेत. प्रत्येक चेंडूवरती आपला योग्य तो निर्णय देतात. समालोचन कक्षामध्ये इशारा देऊन आपल्या समालोचन कक्षाच्या स्कोअरबोर्डवरती बसलेल्या स्वयंसेवकाला प्रत्येक चेंडूची खूण करतायत, इशारा करतायत. सुंदर असं सहकार्य पाहायला मिळते आपल्याला दोन्ही पंचांकडून. क्षेत्ररक्षणासाठी जास्त वेळ लावायचा नाहीये. सामना त्वरित चालू करायचा आहे. अजून आपल्याला 3-4 सामने खेळवायचे आहेत. 4:30 झालेत. चला सामना चालू करा. क्षेत्ररक्षकांनी चेंडूचा ताबा घेऊन गोलंदाजी चालू करायची आहे. नीरजची जागा घेण्यासाठी आलाय तो. सुंदर असा मारलेला फटका. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. दमदार असा षटकार. आकाशाने आकाशाला आकाशने एकदम आकाशाला भिडेल, गगनाला भिडेल असा षटकार मारून स्वागत केलंय. धावसंख्येत भर घातलाय. धावसंख्या वाढवले. पुन्हा एकदा जोरदार फटकार मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. खाली बसून चेंडू अडवण्याचा प्रयत्न. धावबाद घेण्याची संधी पंचांकडे अपील केलं जात आहे. पंचांचं एक बोट आकाशाच्या दिशेने. आता मात्र प्रथमेश धावबाद झालाय. दुसरा गडी तंबूत परततोय माटवाडी संघाचा. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या होते ती 36. पहिल्या सामन्यात 50 धावा होत्या. दुसऱ्या सामन्यात 42 होत्या. आता आपण 36 वरती पोहोचला आहात. 4 चेंडू, 2 चेंडू शिल्लक. पहिला सामना झाला 50 धावा केल्या होत्या. दुसरा सामना झाला 42 धावा केल्या होत्या. रॉयल 11 आवरे विरुद्ध साई 11 अवेरे आपल्यासाठी या नाणेफेकीचा तिसरा पुकार आहे. टॉस का बॉस साठी आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचा आहे. सुंदर असा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. सुंदर क्षेत्ररक्षण. खाली बसून चेंडू अडकवण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 चोरट्या धावा घेण्यात यश मिळतंय ते माटलवाडी संघाच्या फलंदाजांना. दोन्ही संघांवरती आता क्षेत्ररक्षकांवरती आणि फलंदाजावरती दडपण आलंय. फलंदाजी करणारा संघ चोरट्या धाव घेण्याचा प्रयत्न करतोय तर क्षेत्ररक्षण करणारा संघ या धावा थांबवण्याचा प्रयत्न करतोय. तिसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 38. क्षेत्ररक्षकांनी क्षेत्ररक्षण जास्त वेळ सजवण्यासाठी मीटिंग घेऊ नका. फलंदाजांनी लगेच आपल्या स्ट्राईक वरती येऊन ताबा घ्यायचा आहे. सामना चालू करायचा आहे त्वरित. पंचांनी वारंवार तशा सूचना द्यायच्या आहेत. तिसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. सामना करतोय माटवाडी संघाचा फलंदाज. सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव घेण्यात यश मिळालंय. दुसरा धावेचा प्रयत्न. दोन्ही धावा घेण्यात यश मिळतंय. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न. बघूया धावबाद होतोय का. इथे मात्र धावबाद. धाव संख्या झाली आहे 40. 41 धावांचं आव्हान. रॉयल 11 आवरे विरुद्ध साई 11 अवेरे आपल्यासाठी हा चौथा पुकार आहे. आपण टॉस की बॉस मध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. आता झालेला सामना जागृत माटलवाडी संघाने लगेच आपलं ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि पाणबुडी संघाच्या सलामीची फलंदाजीची जोडी मैदानात लगेच पाठवायची आहे. कृपया सर्वांनी सहकार्य करा. ताबडतोब माटवाडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि पाणबुडी संघाचे आपले 2 सलामीची फलंदाजीची जोडी मैदानात त्वरित पाठवायची आहे. आता आपण जाणार आहोत आमचे सहकारी बारसकर यांच्याकडे.
नक्कीच आपण पाहताय हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडी आयोजित तुफान चषक 2026 हा रणसंग्राम आपण पाहताय. आणि आजच्या दिवसातील प्रत्येक संघ मात्र ह्या चमचमत्या ट्रॉफीसाठी रडतोय. प्रत्येकजण क्रिकेटप्रेमी खेळाडू आज मात्र मान्यवर या सिरगावच्या मैदानाच्या दिशेने येताना पाहायला भेटत आहेत. सर्व संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये सगळे खेळाडू क्रिकेटप्रेमी समालोचक याचं मी समालोचक रोहित बारचं हार्दिक स्वागत करतो. जागृत क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण लावायचं आहे, आयोजकांना सहकार्य करायचं आहे. जागृत क्रिकेट संघ आणि पंच स्पीडअपमध्ये सामने खेळवायचे आहे. अजून खूप सामने आपल्याला खेळवायचे आहे मैदानामध्ये. जागृत क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लवकरात लवकर. स्पीडअपमध्ये सामना घ्यायचा आहे, वेळ कोणासाठी थांबणार नाही. जर तुम्ही कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. सुंदर अशी स्पर्धा आतापर्यंत आपण पाहत आलात आणि आता मात्र सहकार्य करायचं. स्पर्धा कुठे शेवटाकडे जाते. यानंतर होणारा मोठा सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे, तो म्हणजे रॉयल 11 क्रिकेट संघ आवरे विरुद्ध साई 11 क्रिकेट संघ आवेरे. दोन्हीही बलाढ्य संघ. या संघांची चुरस मात्र आपण पाहिली होती पंचक्रोशीमध्ये. यामध्ये विजयी ठरला होता संघ तो आवेरे क्रिकेट संघ. नक्कीच मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे गावकर बँडचे मालिक महेश हुमणे यांचं आगमन झालं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यांच्यासाठी. नक्कीच जागृत क्रिकेट संघ पंच सामना चालू करायचा आहे लवकरात लवकर, खूप वेळ होतोय. नक्कीच 41 धावांचं आव्हान दिलंय ते पाणबुडी क्रिकेट संघाला. पाहूया. आणि फलंदाजाने मैदानामध्ये यायचं आहे. फलंदाजासाठी 18 चेंडू 41 धावा. कोण होणार ह्या संघाचा विजयी आणि सेमीफायनलमध्ये धडक मारेल तो संघ मात्र एक ट्रॉफीचा मानकरी ठरेल. नक्कीच आपण पाहतायत हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडी आयोजित कैलासदादा संदेशदादा हुमणे यांच्या स्मरणार्थ तुफानी चषक 2026 हा रणसंग्राम संध्याकाळच्या सत्रामध्ये सगळे उपस्थित खेळाडू क्रिकेटप्रेमी आणि मान्यवर याचं मी समालोचक रोहित बारसकर हार्दिक स्वागत करतोय. प्रत्येकाने या स्पर्धेची मजा घ्यायची आहे. माझ्यासोबत स्कोरर म्हणून कामगिरी पाहता येते मनीषदादा हुमणे, पंच म्हणून कामगिरी पाहता येते सुशीलदादा हुमणे आणि गिरीशदादा हुमणे. अतिशय सुंदर कामगिरी पाहत आहेत. मात्र स्पीडअप घ्यायचा आहे, वेळ कोणासाठी थांबणार नाही. सामने आपल्याला लवकरात लवकर खेळून घ्यायचं आहे. यानंतर आपल्या भेटीला येणारा सर्वात मोठा सामना पंचक्रोशीतील दोन्ही बलाढ्य संघ एक समोर. रॉयल 11 क्रिकेट संघ आवरे विरुद्ध साई 11 क्रिकेट संघ आवेरे. एका बाजूला अभिदादा, दुसऱ्या बाजूला असेल तो तुषारदादा. नक्कीच दोघी विस्फोटक फलंदाज आपल्या या सिरगावच्या मैदानामध्ये पुढील सामना आपल्या भेटीला येणार. 41 धावांची आवश्यकता. सामना चालू करायचा आहे. गोलंदाज आणि फलंदाजासाठी आलाय ते मिलिंद आणि उमेश. संदेश आपल्याला स्ट्राईकला दिसतात ते मिलिंद यांच्या पहिल्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर खेळी केली होती मिलन याने. संदेश स्ट्राईकला आलाय तो संदेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो मिलिंद. आणि गोलंदाजी करता तो आदित्यला अचूक टप्प्याची गोलंदाजी करावं लागेल. सुंदर गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय आणि निर्धाव चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पंच मात्र कोणतेही खून करत नाही. सामना चालू करायचा आहे. पंच मैदानात आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण यूट्यूब स्पर्धा पाहतोय, यूट्यूब स्पर्धा खेळतोय. सगळ्यांनी खेळावृत्ती दाखवायची आहे. शून्य धावा अजूनपर्यंत टीमचं खातं मात्र खोललेलं आहे. मात्र सुंदर गोलंदाजी. दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू. जागृत क्रिकेट संघाच्या दगावटमधून टाळ्यांचा गजर येतो. एनर्जी दिसते सर्व खेळाडूंची मैदानामध्ये. आपण पाहताय तुफानी चषक 2026 हा रणसंग्राम. 2 चेंडू निर्धाव चेंडू.
टीम मीटिंग कमी करायचं आहे, सर्वांनी खिलाडूवृत्ती दाखवायचं आहे, पंच आपलेच आहे, कमिटी आपलेच आहे, सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. नक्कीच काही अपशेष असेल तर कर्णधाराने फक्त जायचं आहे. नक्कीच आदित्य सुंदर गोलंदाजी करतोय. 2 चेंडू निर्धाव आतापर्यंत हाताळले आदित्य यांनी. 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झाला आहे आणि सुंदर चेंडू आणि मात्र हा अवांतर धावा. धावसंख्येत अवांतर धावाने खातं मात्र खोलले. 1 धावाने धावसंख्या धावफलकावरती लागले. 2 चेंडूंचा खेळ मात्र पहिल्या षटकाचा समाप्त झालाय आणि धावसंख्या 1 धावफलकावरती लागले. सुंदर गोलंदाजी करतोय आदित्य, अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय आणि त्याला मात्र नक्कीच 1 धावसंख्या मात्र लागले आणि हा सुद्धा ऑफसाईडच्या दिशेने मारला चेंडू. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न करतात आणि चेंडू गेलाय धन 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 4 धावांसाठी. सामना चालू करायचा आहे. पंच पंचांचा निर्णय अंतिम राहील. सर्व दोन्ही संघाने खेळाडूवृत्ती दाखवायचे. कोणी मैदानामध्ये जायचं नाही, कोणी मैदानामध्ये जायचं नाही. आपली स्पर्धा आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. फक्त आयोजक मैदानामध्ये असतील आणि कर्णधार आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावफलकावरती 5 धावा लागल्यात. आदित्य याची गोलंदाजी आणि मात्र सुंदर अशी फलंदाजी करतोय संदेश. फलंदाजी मात्र 41 धावांचं आव्हान दिलंय. नक्कीच चौथा चेंडू आणि त्याला मात्र सामना करतोय आणि हा मात्र खेळून काढलाय. 1 धाव घेण्यात यशस्वी ठरले क्षेत्ररक्षक पर्यंत. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र कुठेतरी फसलाय आणि 1 धावावरती समाधान मानावं लागते ते फलंदाजांना. धावसंख्येत मात्र 1 ने वाढ होते. धावसंख्या होती ती 6 धावा. नक्कीच आपल्याला पाहायला भेटते 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या 6 धावफलकावर लागली ती धावसंख्या 6. सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटे आणि हा मात्र समोरच्या दिशेने मारलाय चेंडू. चेंडू जातोय समालोचन कक्षाला गवसणी घालतोय. सुंदर फटका 7 धावांसाठी. फलंदाज आलाय रंगात आणि चेंडू पाठवलाय धगाट 7 धावांसाठी. बारा धावा. सुंदर फटकेबाजी करतोय मिलिंद. मिलिंदच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. 12 धावावरती पोहोचलाय संघ. 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला भेटे ती 12 आणि आदित्य आता कुठेतरी महागडा ठरतोय. सुंदर फटकेबाजी करतोय मिलिंद. हा सुद्धा आखूड टप्प्याचा चेंडू. पंच मात्र अपील फेटाळताना 1 षटकाची समाप्तीचं खून करतायत. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या लागली ती 12. आदित्यने 12 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्यात. आपण युट्यूब लाईव्ह स्पर्धा खेळतोय. दोन्ही कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. कमिटी आयोजक
पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण युट्यूब स्पर्धा खेळतोय, दोन्ही संघाने नोंद घ्यायचे, खेळाडूवृत्ती दाखवायचे, कोणी मैदानामध्ये यायचं नाही. उमेश दादा, कोणी मैदानामध्ये यायचं नाही, फक्त कर्णधार. पंचांचा निर्णय अंतिम राहील, कोणीही मैदानामध्ये यायचं नाही. आयोजक आणि कर्णधार यांच्यामध्ये फक्त चर्चा होईल. पंच, सामना चालू ठेवायचा आहे. आतापर्यंत सुंदर स्पर्धा आपण पार पाडत आहोत. एक खेळाडूवृत्ती दाखवायचे, सामने आपलेच आहे, आयोजक आपलेच आहे, प्रत्येकाने सहकार्य करायचं आहे. खेळाडूवृत्ती दाखवायचं आहे. जागृत क्रिकेट संघ आपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच, कमिटी मेंबर्स सगळे मैदानामध्ये जायचं आहे. एक षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 12 आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन आलाय तो आकाश. 41 धावांची आवश्यकता आहे ती पाणबुडी 11 क्रिकेट संघाला. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे ते पाणबुडी 11 क्रिकेट संघाला. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, मात्र न समजलेला चेंडू. एक धाव रोखू शकले नाही. एक धावाने मात्र धाव फलकात बदल होते. धावसंख्या होती ती 13 धावा. दुसरं षटक चालू आहे. आकाशांत एक चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धाव फलकावरती 13 धावा लागल्यात. कुठेतरी अचूक टप्प्यांची गोलंदाजी मात्र तुम्हाला करावी लागेल. या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर 5 निर्धाव चेंडू किंवा एखादी मोठी विकेट मात्र तुम्हाला काढावी लागेल. हा चेंडू मात्र मला मिडऑफच्या दिशेने चेंडू जातोय. सीमा रेषे पार. गोलंदाज टप्पा चुकला आणि फलंदाजाने फोर ठोकला. सुंदर फलंदाजी करतोय. आता मात्र धावा मात्र धाव बलकावरती लागल्यात आणि ह्यानंतर होणारा मोठा सामना रॉयल 11 क्रिकेट संघ आवरे विरुद्ध साई 11 क्रिकेट संघ अवेरे. हा सुद्धा मारलेला मिडॉनच्या दिशेने चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आपल्याला बाउंड्री लाईनच्या इथे आणि मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले. 2 ने मात्र धावसंख्येत बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 19. मिलिंद मात्र आता सुंदर फटकेबाजी करतोय. 19 वरती धावसंख्येत जाऊन पोहोचली. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि आपण 19 धावसंख्या मात्र धावफलकावरती लागले. आकाशांची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. हा मात्र चेंडू आकाशाला गवसणार क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आणि सुंदर प्रयत्न केला होता, मात्र झेल मात्र हातातून निसटतोय आणि मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलाय. 2-2 ने मात्र धावसंख्या बदल होते. धावसंख्या होते ती 21 धावा. धावा धावफलकावरती लागलाय. 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय
आणि 21 धावा धावफलक झाल्या. संध्याकाळच्या सत्रामध्ये जातोय. जसं संध्याकाळचं सत्र चालू होतंय त्याचप्रमाणे आपण या सामन्याची रंगत मात्र पाहायला भेटतोय. मिडावच्या आणि कॅश होण्याची शक्यता. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. एक धाव रोखण्यात मात्र यशस्वी ठरले क्षेत्ररक्षण आणि धावसंख्येत मात्र एकनी मात्र धावफलक हलत ठेवले. धावसंख्येत मात्र बदल. धावसंख्या होते ते 22. 5 चेंडूंचा खेळ मात्र येऊन पोचलाय. समाप्त झालाय. धावफलकावर 22 धावा लागल्या. हा शेवटचा चेंडू आणि हा मात्र चेंडू जातोय सीमारेषा दिशेने आणि धन 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 4 धावांसाठी सुंदर फटकेबाजी मात्र करतोय. माटलवाडी क्रिकेट संघ की पानबोडी क्रिकेट संघ दोन्हीही संघ प्रयत्न करतात, कष्ट करतात. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल. या चमचमची ट्रॉफीचा मानकरी व्हायचा असेल तर तुम्हाला ह्या मैदानामध्ये तुम्हाला घाम गाळावा लागेल. प्रत्येकाने कष्ट मात्र करावे लागतील. आतापर्यंत धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा लागल्यात. पंच टीम मीटिंग कमी करायची आहे, सामना चालू करायचा आहे. आपण पंच सामना चालू करायचा आहे. आता मात्र शेवटचा षटक घेऊन आलाय तो नीरज यांच्या खांद्यावरती कर्णधारांनी जबाबदारी संपवले. 6 बॉल 15 धावा हे समीकरण येऊन ठेवलंय. ही सुद्धा रंगत, ही सुद्धा सामन्यामध्ये रंगत आपल्याला पाहायला भेटते. प्रेक्षकांनी कुठं जायचं नाही, या सामन्याची मजा घ्यायचा, आनंद घ्यायचा आहे. आजचा दिवस, रविवारचा दिवस, या शिरगावच्या मैदानामध्ये मात्र या सामन्यांची मजा घ्यायची आहे. कारण प्रत्येक संघ मात्र मेहनत करणार, प्रयत्न करणार. 6 बॉल 15 धावा. आता मात्र स्ट्राईकला पाहायला भेटेल तो मिलिंदच्या बॅटमधून आतापर्यंत 2 मोठे फटके, एक षटकार, एक फोर आपल्याला पाहायला भेटलाय. नक्कीच मोठ्या फटक्याकडे जाणार. आणि हा मात्र फाईन लीगच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय धन 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 4 धावांसाठी. गोलंदाज टप्पा चुकला आणि फलंदाजाने फोर मात्र ठोकला. सुंदर फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये. 4 ने मात्र धावसंख्येत बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 वरती. तिसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. 30 धावसंख्या मात्र धावफलकावरती लागले. 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. नक्कीच कोण ठरणार विजयी? पानबोडी क्रिकेट संघ के जागृत क्रिकेट संघ माटलवाडी? डोक्यावरती बर्फ ठेवून सामन्यामध्ये उतरावं लागेल. दोन्ही संघांना घाई कुठेतरी नडेल. कारण प्रत्येकाने अचूक टप्प्याची गोलंदाजी किंवा एक टप्प्याचा फलंदाजाने हा मात्र चेंडू फेकून दिलाय. मात्र क्षेत्ररक्षक चूक करतोय कारण मिलिंद सारख्या फलंदाजाचा झेल मात्र सोडतोय आणि 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले. आणि 2 ने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पाहायला भेटते धावफलकावरती 32 धावा. सुंदर फटकेबाजी आणि ही मात्र झेल कुठेतरी 4 बॉल 9 धावांची आवश्यकता. आता मात्र जखमेवरती मीठ सोडेल का मिलिंद? कारण त्यांचा झेल सोडलाय की मॅच सोडले. सुंदर फटकेबाजी करतोय मिलिंद. आतापर्यंत पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा सुंदर फटकेबाजी केली होती. आता सुंदर फटकेबाजी करताना दिसतोय. हा झेल मात्र निर्णायक ठरला असता. मात्र क्षेत्ररक्षकाने कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण केलंय. दबावाचं वातावरण मैदानामध्ये दोन्ही संघामध्ये पाहायला भेटतंय. एकदा माटलवाडी तर एकदा पानबोडी क्रिकेट संघ, या दोन्ही संघावरती दबाव मात्र ह्या मैदानामध्ये पाहायला भेटतंय. आणि हा मात्र निर्धाव चेंडू आलाय की सामना फिरवलाय नीरज याने. काय सामना! सुंदर गरमागरमीचं वातावरण मैदानामध्ये पाहायला भेटतंय. एकदा सामना झुकतोय पानबोडीच्या दिशेने, एकदा झुकतोय माटलवाडीच्या दिशेने. काय सामना रंगलाय मैदानामध्ये. प्रेक्षक मात्र खुर्चीवरती उभे राहून सामन्याचा मजा घेत आहेत. कारण आता मात्र उन्हाचा प्रभाव झालाय. प्रत्येक प्रेक्षक मात्र ह्या सामन्याकडे लक्ष लावून आहे. कोण होणार विजय, माटलवाडी की पानबोडी? धावसंख्या झाली ती
32 धावा. सुंदर गोलंदाजी करतोय आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. आता मात्र माटलवाडी कमबॅक करते. सुंदर गोलंदाजी मात्र नीरज यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. आतापर्यंत 1 धावाने मात्र धावसंख्या वाढली. आतापर्यंत नीरज यांनी 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्येवर 33 धावा मात्र धावफलकावरती लागल्या. पाणी घेऊन जायचंय. नक्कीच आपल्याला दोन चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. दोन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार? एक मोठा फटका मात्र पाणबोडी क्रिकेट संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते आणि एक सुंदर अचूक टप्प्याचा चेंडू मात्र माटलवाडी क्रिकेट संघाला विजय मिळवून देऊ शकते. नीरज पाहूया हा निर्णायक चेंडू आणि मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय की काय आणि 2 धावांचा प्रयत्न मात्र सुंदर 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले आणि मात्र सामना येऊन ठेपलाय 6 धावा. आज ह्या 6 धावा मात्र संदेशाला मात्र हिरो बनवून देऊ शकतात कारण 7 धावा 1 बॉल 6 धावा येऊन सामना टपला. प्रत्येक सामना रोमांचक होतोय. प्रत्येक सामन्याची मजा मात्र प्रेक्षक घेत आहेत कारण ही ट्रॉफी जिंकायची असेल तर मेहनत करावी लागेल. 1 बॉल 6 धावा. संदेशच्या बॅट मधून निघतोय का? नीरज वरती दबाव, माटलवाडी वरती दबाव. कोण होतोय या सामन्याचा विजय? सुंदर सामना. 1 बॉल 6 धावा. 1 बॉल 6 धावा. या 6 धावा मात्र आयुष्यातील शेवटच्या 6 धावा असतील फलंदाजाच्या आणि हा एक चेंडू मात्र या सामन्यातील शेवटचा असेल. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली होती आतापर्यंत. आता मात्र सामना येऊन ठेपलाय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सामना आवडल्यास असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या सामन्यासाठी गरमागरमीचा सामना पाहायला भेटतो. 1 बॉल 6. कोण जिंकणार? माटलवाडी की पाणबोडी क्रिकेट संघ? 1 बॉल 6 आणि दबाव मैदानामध्ये दबाव पाहायला भेटतोय नीरज यांच्यावरती. आता मात्र 1 चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावा. तुला षटकार मारायचा आहे फक्त भावा. सुंदर अशी गोलंदाजी मात्र नीरज यांच्या रूपात दिसते आणि संदेश सलामीला आलेला हा फलंदाज आहे मात्र सुंदर फटकेबाजी करून आपल्याला 1 चेंडू 5 वरती नेऊन ठेवलंय आणि 1 चेंडू 6 धावाने हा मात्र चेंडू उठवलाय. चेंडू पाहूया क्षेत्ररक्षण आणि कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आणि मात्र आणि विजयी ठरलाय संघ जागृत 11 क्रिकेट संघ माटलवाडी. पुढील स्पर्धेसाठी हार्दिक अभिनंदन. नक्कीच सुंदर खेळ तुम्ही खेळलात आणि यानंतर होणारा सामना